बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 जानेवारी 2026 गुरुवार। जवालग्रस्त हृदय। माझे हृदय माझ्या आत तापले, मी मन्न करीत असताना अग्नी पेटला, मग मी माझ्या जिभेने बोललो। स्तोत्र 39 अध्याय 3 वचन। मन्न हे आपल्या हृदयातील पवित्र अग्नी प्रज्वलित करते। इसहाक हा मन्न करणारा मनुष्य होता। संध्याकाळच्या शांततेत तो प्रभू व त्यांची प्रतिज्ञावर मन्न करण्यासाठी एकांतात जाई। त्याचा नंद दावीद हा मन्न करणारा महान पुरुष होता। तो लिहितो, परमेश्वराचे नियमात त्यांची आनंद आहे आणि तो त्यांची नियमावर दिवस रात्र मन्न करतो। स्तोत्र 1 अध्याय 2 वचन। सर्व बराकच्या मन्नामध्ये ख्रिस्ताची क्रूसावरचे मन्न हे सर्वच आहे। येशू क्रूसावर लटकलेला आहे। यावर जितके अधिक तुम्ही मन्न कराल तितके तुमचे हृदय आतून जलू लागेल। देवाचे प्रेम तुमच्यात ओसंडून वाहील। प्रभूने सामर्थ्याने वापरलेल्या देवाची एका सेवकाने एकदा म्हटले, मी जेव्हा देवापुढे गुडघ्यावर उभा राहतो तेव्हा अनेकदा 3-4 दिवस प्रार्थनेतच राहतो। प्रत्येक वेळी मी गुडघे टेकतो तेव्हा मला काट्याचा मुकुट घातलेले त्यांचे मस्तक दिसते। मी प्रत्येक जखम मोजतो आणि म्हणतो, हे माझ्यासाठी होते। माझ्या डोळ्यातून असा वाहू लागतात आणि देवाचे प्रेम अग्नीसारखे माझे हृदय पेटवते। कृपेचा आत्मा माझ्यावर ओतला जातो आणि मला तास प्रार्थना करण्याची सामर्थ्य मिळते। प्रिय देवाची लेकरा, ज्यांनी पूर्वी तुमचे विचार कल्वरीवर केंद्रित करा। प्रत्येक पापी विचार शुद्ध करणाऱ्या येशूच्या रक्तावर मन्न करा। त्यांच्या नावावर, त्यांच्या गुणावर, त्यांची दैवी स्वभावावर मन्न करा। त्याने केलेल्या सर्व चमत्कारावर मन्न करा। त्यांची सामर्थ्यवान वाचनावर आणि त्यांचे प्रतिज्ञावर मन्न करा। दावीद म्हणतो, त्यांच्या विषयीची माझे मन मधुर ठरेल, मी परमेश्वरात आनंद म्हणेन। स्तोत्र 104 अध्याय 34 वचन। होय, प्रभूवर मन्न करण्यात एक अद्वितीय गोडवा आहे। त्यांची बलवण आठवताना आणि त्याने ज्या मार्गाने तुम्हाला चालवले ते समजताना तुमची हृदयात आनंद उगवेल। तुम्ही सतत मन्न करत राहिलात तर स्वर्गीय अग्नी उतरून येईल। उपासना आपोआप असली मारेन। आत्म्यता व सत्यात त्यांची आराधना करण्याची प्रेरणा मिळेल। प्रत्येक तास स्तुतीसाठी योग्य आहे, परंतु दिवसातील काही वेळा अधिक मौल्यवान असतात। पहाटेचा वेळ देवाला प्रथम स्थान देण्यासाठी आणि त्यांच्यावर मन्न करण्यासाठी सर्वोत्तम असतो। दुपारची वेळ कामाची मध्यात सुद्धा त्यांची आठवण करून त्यांचा मान राखणे उत्तम असते। संध्याकाळी शांत ठिकाणी जाऊन त्यांचे प्रेमावर विचार करणे योग्य असते। रात्री सुद्धा त्यांच्यावर मन्न करण्याची आशीर्वादित वेळ असते। मन्नासाठी तुमचे हृदय समर्पित करा आणि देव ते पवित्र अग्नीने भरून टाकील। पुढील मन्नासाठी वचन, मी माझ्या सय्येवर तुझी आठवण करतो आणि रात्रीच्या प्रहरी तुझ्यावर मन्न करतो। स्तोत्र 63 अध्याय 6 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 36 अध्याय 27 अध्याय 38 अध्याय। संध्याकाळी मॅथ्यू 10 अध्याय 21 वचन से 42 वचन। धन्यवाद।